1.5 डझन केळी 50 रुपयाला. हा बरोबर. मग 18 केळीचे किती रुपये झाले? 70 रुपये. एक 11. बरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे, झाल्याचं सलग 4-5 वारे करतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आजारी पडतो, लोकांची नजर लागते. स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग डे नंबर 27 मध्ये. तर आजची आपली सुरुवात झाली आहे CNG पंपापासून. गाडीमध्ये फुल CNG भरलं आहे. आता आम्ही निघालो आहे एडिटिंगसाठी. आता सध्या आम्ही 2 जण गाडीमध्ये. अजून एका कार्यकर्त्याला घ्यायचं आहे आणि त्याला घेतल्यानंतर मग तिथून एडिटिंगला जायचं आहे. तर मस्तपैकी नारळ पाणी दादाने दिलं आहे आपल्याला कट करून. मला काय करतात आमच्या ब्लॉगमध्ये असं हाय करा हाय. चला आता मलाई वगैरे खाऊया आणि निघूया. लेट्स गो. आता आम्ही आलो आहे आमच्या बाले किल्ल्यावरती, म्हणजे आमच्या स्टुडिओवरती परत. आणि हो परत ह्यांना हे लहान पोरच आहेत, काही ना काहीतरी कुरकुरे फिरकुरे खायला. गाडी थांबवलीस तू. तर हा भाऊ आता एडिटिंग करायला थांबलाय, थांबली नाही, बसलाय. मी फक्त खायला. लेट्स गो. आज बी उन्हाळा आहे ना सकाळीच. भारत माता की जय. मित्रांनो, ब्लॉग लिस्नरने भाई रिपोर्ट दिलेले, गिव अप केलेले आणि मला आलं टेन्शन. कारण की भाई सगळ्यात फेमस, सगळ्यात आवडता जो आमचा प्राणी होता ब्लॉग लिस्नर, त्याला मी ट्रिब्यूट देणार आहे मित्रांनो. लेट्स गो. ब्लॉग लिस्नर. अरे मला ए तोडशिंदे ए तोडले लागले. गॉगल गॉगल. गाइस रेड चालू आहे. अरे 1 2 3 आउट. 10 रुपये. गाय दूध देते. कोंबडा काय देतो? कोंबडा काय काहीच नाही देत. कोंबडा काहीच नाही देत. 1.5 डझन केळी 50 रुपयाला. तर 18 केळी कितीला? अरे 1.5 म्हणजे 18 झालं ना. अरे हुशार आहे रे, हुशार आहे मेरा भाई, हुशार आहे बहुत. अरे काय पोरगी वाटलं का? हुशार आहे, हुशार आहे. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या पहिल्या शूटच्या डेस्टिनेशनवरती. कुठंतरी घरात शूट आहे. कुठं आलो बघा आम्ही. कामाच्या शिवाय कोणीच काय बोलत नाही, सगळे एकदम सिरियस मूडमध्ये. तुम्ही IPL बघता? काय IPL? हां चालू ना. कुठली टीम? मी DC आणि पंजाब. हरणार आहे? नाही पंजाब तर जिंकणार आहे यावर्षी. मी नाही बघत मॅच. केक दाखव ना, केक दाखव. लास्ट आहे तो. बिस्कॉप केक, बिस्कॉप केक, चीज केक. हा फ्रीमध्ये भेटेल का? घेऊन जा ना, तुमच्यासाठी सगळं फ्री आहे. ठीक आहे. तर आता नाही का आम्ही चीज केकच्या फॅक्टरीमध्ये आलो आहे. आणि बघा हे दादाचं आहे हॅलो. आणि इथं चीज केक बनवतात. यांचं दुकान आपण दाखवलं होतं लास्ट टाइम ब्लॉगमध्ये, कोकणे चौकात. हां बरोबर, कोकणे चौकात. कोणते फ्लेवरचे केक आहेत आपल्याकडे? आपल्याकडे लोटस बिस्कॉप, नटेला चॉकलेट, कुनाफा पिस्ताशिओ, ब्लूबेरी, सीझनल मँगो, स्ट्रॉबेरी, डार्क चॉकलेट हे चीज केक्स आहेत. प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण रिसेंटली मँगो मिसू म्हणून एक मँगोचा फ्लेवर पण लॉन्च केला आहे. तिरामिसू डेझर्ट, मँगो मिसू डेझर्ट हे पण आपण रिसेंटली लॉन्च केले. आमचा फोन नंबर आहे 9233070775. तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण करू शकता. तुमच्या बर्थडे ऑर्डर्स पण देऊ शकता. बर्थडे ऑर्डर्समध्ये आम्ही केकवरती स्पेशल डिस्काउंट प्लस स्पेसिफिक डिझायनिंग, तुमच्या कस्टमाइज इव्हेंटनुसार सुद्धा बर्थडे ऑर्डर्स बनवतो. जसं काही तुमच्या ॲनिव्हर्सरीसाठी हार्ट शेपमध्ये किंवा सर्क्युलर शेपमध्ये, त्यात मल्टी फ्लेवर्स पाहिजे असेल, जसं तुमचं कस्टमायझेशन आहे असं जेवढं पॉसिबल आहे तेवढं आम्ही करून देतो. थँक्यू. हॅरी पॉटर पाहिले? हा पाहिजे ना. वारंवार. त्यामुळे जरा शांत होतो. तुम्हाला बाहेर भेट. बस ना दुकानामध्ये धन्यवाद. एक किती? ना एक किती? एक 11. बरं अरे एक 11 म्हणताय. इधरच सुरुवात आमची. एक 2 होतात. कस काय सांगा. एक आणि एक. बेके किती? बेके किती? बॅग किती? बेके किती? एक. बेके 4. बेके 4. एक. अरे पडला. अरे 4 होतात. एक होतात. बेके 4. एक. बरं ठीक आहे, तुला एक प्रश्न विचारतो. 1.5 डझन केळी 50 रुपयाला. हा बरोबर. मग 18 केळीचे किती रुपये झाले? 70 रुपये. परत तुला विचारतो. हा. 1.5 डझन केळी 50 रुपयाला. तर 18 केळी कितीला झाले? 18 म्हणजे 1.5 डझन.
1 डझन म्हणजे 12 केळी बरोबर आणि हा. आणि अर्धा डझन म्हणजे तो 70 कसं काय म्हटला 50 बरोबर 50 बोलला ना तू हा, बरोबर मग 1 डझनचे 50 एक तू डझन मान्य नाही, कर दीड डझन. चुकी झाली चुकी नाही झाली चुकी दीड नाही डझन मी तुला प्रश्न- मी तुला चुकी प्रश्न नाही काय- झाली, चुकी मी नाही तुला प्रश्न काय विचारला 1.5 डझन केळी 50 रुपयाला आहे 1.5 डझन म्हणजे किती? दीड डझन म्हणजे 18 केळी 18 केळी झाली ना मग. रुपये झाले मग 70 रुपये अजिंक्य तू मान्य कर अजून एक प्रश्न तुला विचारता बिल्डिंग नंबर 1 आहे ही बिल्डिंग हा समज ही बिल्डिंग आहे हा. आणि इकडे पण बिल्डिंग आहे हा ही ओके तर दोघा बिल्डिंग पैकी ॲम्ब्युलन्स सगळ्यात आधी कोणत्या बिल्डिंगचा आग विझवणार पहिल्या बिल्डिंगची पहिल्या बिल्डिंगची विझवणार हा पहिल्या ह्या बिल्डिंगची विझवणार हा पहिली दुसरी ना हां मग ह्या बिल्डिंगची पहिली दुसऱ्याची का नाही विझवणार हा दुसऱ्याची का नाही विझवणार पहिली ही दिसली ना पहिली हिला आग लागली मग पहिली हिची अरे. विजवून, मग दुसरी हिची विजवून ना आता असं खूप हुशार दादा अरे ॲम्ब्युलन्स आग कसं काय विझल आता अशा प्रकारे तर मित्रांनो आता आम्ही ज्यांना भेटलो तिथं आम्ही शूट केलं खूप छान माणसं होती सगळ्यांनी एकदम म्हणजे मिळून वगैरे मस्तपैकी आणि भारी काम करतात नाही का सगळेजण असं घरून असं काही चीज केक वगैरे बनवणं म्हणजे खरंच आणि एक त्यांचा मराठी crew माणसासाठी पण भारी आहे रे उलट हम्म? क्रू मेंबर हा म्हणजे सगळे एकमेकांना समजून घेतात आता आम्ही नाही का असं हॉटेलमध्ये वगैरे शूटला गेलो ना काय काय वेळेस किचनमध्ये भांडण होतं अरे तू कर मी कर नाही का असं इथं नव्हतं एकदम म्हणजे सगळ्यांना समजून घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी आणि एकदम बेसिकली व्यवस्थित सगळे फॅमिली मेंबर्स आहेत फ्रेंड्स लहानपणीचे मित्र त्यांनी सुरू केला व्यवसाय त्यांनी तर मित्र जर एकत्र आले ना काही करू शकतात हा, फक्त सौरव शेठ तुम्ही काहीतरी करा जिंदगी तुम्ही जरा मनावर घ्या सौरभ शेठ आपण काहीतरी बिझनेस करूया मोठा हा. तर चला आता जाऊया आपल्या सौरव दुसऱ्या म्हणून, अरे मी तर शूटला करतोय प्रवीण तूच ऐकत नाही माझं. तर चला भेटूया आता दुसऱ्या शूटला आता नाही का आमच्यासोबत बघा हे बबडे आले ऐकत असं काही कुठे गेलती तू दादा सोबत आमच्या भावाच्या नाही का कॅम्प चालू आहेत नाही का शाळेमध्ये हा ते शाळेमध्ये कॅम्प चालू आहेत समर कॅम्प्स तर त्याच्यामध्ये नाही का आज ही गेली होती तिथं समर कॅम्पला तर कसं वाटतं तुला समर कॅम्पला जाऊन छान वाटलं पण तिथे इंग्लिश बोलताना मला काहीच कळलं नाही. अर्धी हिंदी अर्धी इंग्लिश तुला इंग्लिश येत नाही का मग नाही शिक ना मग मला मम्मीने शिकवलं नाही का तुला हिंदी इंग्लिश? हिंदी येते मराठी येते नायराणी येते आयरन येते तर आत्ता आलो आहे आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनवरती आजच्या हॉटेल जय तुळजाभवानीला चिकन थाळीचं शूट आहे तर चला आता शूट करूया मित्रांनो एक कंटेंट क्रिएटर असण्याचा फायदा माहिती तुम्हाला काय आहे? हे बघा हे जे तुम्हाला एवढं सगळं काही दिसतं ना बघा हे अंडे फिश चिकन राईस सगळं काय बघा हे या सगळ्यांची प्राईस किती आहे माहिती आहे का फक्त एक रील आणि एक स्टोरी दिस इज द पॉवर ऑफ कंटेंट क्रिएटर नाद करा न कसं आहे फॉर्च्युनरमध्ये हॅलोजन नाही म्हणून डायरेक्ट फॉर्च्युनर लावलं लाईटसाठी कसं बघ ना कसलं पहिले बघ ते बघ ना त्याच्यामध्ये तब्येत वगैरे कसली आहे कसं आहे धरलं होतं धरलं काय नाही करत लाव काय नाही करत लाव धरलं ना काय नाही करत कसं आहे बैल इथं का सोड दो. तर मित्रांनो आता नाही का मी मोशीमध्ये आहे आणि गोल्डमॅन संतोष शेठ जांभूळकर व प्रसिद्ध गाडा मालक यांच्या गोठ्यावरती आहे आणि बघा आपल्या समोर आहेत ते संतोष शेठ तर नमस्कार तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे गाडा शर्यत असतं बैलगाडा शर्यत असतं या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये पहिल्यापासून तर आम्ही नव्हतोच हां त्या टायमाला वासरं मला आवड म्हणून घेतली तर मी एकच सांगू शकतो माझं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी दिवसामध्ये केलं त्या राजाने केलेलं राजा नाव आहे याचं हा या बैलाचं नाव राजा आहे हां. आणि आजपर्यंत माझं नाव केलं असेल तर ह्या बैलाने केलेलं आहे आणि आज तो आजारी इमोशनल झालेत थोडे कारण आजारी आहे त्यांचा बैल आणि म्हणजे किती जीव आहे यांचं नाही का किती जीव आहे बैलांवरती त्यांच्या ते बोलण्यामधून कळत आहे त्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे झाल्याचं सलग 4-5 वारे करतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आजारी पडतो लोकांची नजर लागते तुम्ही शांत व्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव केलं म्हणजे बैलांनी केलेलं राजाने
एवढंच बोलू शकतो मी, बाकीचं नाही बोलू शकत का. तर आता आपण बघितलं की संतोष दादांना म्हणजे इमोशनल झालेत, कारण की त्यांचा जो हा बैल आहे राजा खूप जिव्हाळ्याचा आणि खूप जवळचा आहे. आज जेवढे पण त्यांनी शर्यतीमध्ये जिंकले तर हा राजा त्यांच्यासोबत होता, सुखा दुःखामध्ये राजासोबत होता. तर म्हणजे हे प्रेम बघून खूप छान वाटलं. आता सांगू शकतो माझ्या बैलाचं नाव नाग्या म्हणून बैल आहे मेदनकर सरपंचाचा, त्या बैलामध्ये झालेलं आहे. आजपर्यंत माझ्या बैलाला जोडच भेटत नव्हता, जसं नाग्या बैल भेटला तेव्हापासून माझ्या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव झालेलं आहे. आता आपण बघितला गोटा, खूप म्हणजे गोट्यामध्ये जो राजा आहे ना, राजा खूप सुंदर आणि देखणं आहे नाही का, असं म्हणजे त्यांनी खूप जीव लावून त्याला वाढवलेलं आहे. तर खूप छान वाटलं की संतोष शेठ म्हणूया आपण, संतोष शेठचं त्याच्यावर प्रेम बघून आणि हे सगळं काही म्हणजे छान वाटलं खूप. सध्या राजा आजारी असल्यामुळं त्याला म्हणजे डॉक्टरने सांगितलं की मोकळ्या हवेमध्ये ठेवायचं, म्हणून स्पेशल त्याच्यासाठी इथं गोटा बनवायचं काम चालू आहे. रात्रीचे बघा आता 8:30 वाजलेत आणि आता काम चालू आहे. तर संतोष शेठ खूप छान वाटलं भेटून, तुमचा गोटा बघून सुद्धा आणि प्राणीवर प्रेम बघून सुद्धा खूप छान वाटलं. धन्यवाद. चला आता भेटूया परत. तिला काय खायचंय मोमोज आणि बर्गर. आता इथं काय झालं माहिती आहे का, आता इथं नॉनव्हेज होतं ना सगळं, तर ती व्हेजिटेरियन आहे, तर हिला ते खाता नाही आलं. आम्ही पण नाही खाल्लं त्याच्यामुळं, बट आता आम्ही चाललोय तर तिकडं हिला काहीतरी व्हेजिटेरियन आम्ही व्हेज खाऊ घालणार आहे. तुला काय खायचं? आमच्या बबडीला खायचं होतं मोमोज, म्हणून आम्ही तुला मोमोज खायसाठी घेऊन आलोय. अरे एवढं मोमोज सगळं खायचं ऑनलाईन नाही ना पण. आहे माझ्याकडे थोडे कॅश. आज आम्ही ऑनलाईनचा मोबाईल नाही आणला, तर आता आम्ही खाणार मोमोज. काय खाते मग भाजी आहे ना, हट्ट पुरवावं लागते मी होय. तर मामात जर भाजीचे हट्ट नाही पुरवणार तर कोण पुरवणार? मामा काहीतरी खाऊ घाला. तर मित्रांनो, थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या व्लॉग्सला एवढं भरभरून प्रेम देत आहेत. फक्त यूट्यूबलाच नाही तर इंस्टाग्रामला सुद्धा प्रवीण टॉक्सवरती आपण जे व्हिडिओज टाकतो ह्या ब्लॉगमधले कट केलेले, ते पण सुद्धा तुम्ही खूप छान प्रेम देत आहे. सगळं काही मला वाटलं नव्हतं, एवढी अपेक्षा नव्हती की एवढं जास्त मला प्रेम भेटेल ब्लॉगसाठी, आणि तरी पण मला खूप छान प्रेम भेटतं तुमच्या सगळ्याकडून आणि खूप धन्यवाद परत एकदा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि लवकरच मित्रांनो मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे, त्याचीच तयारी सुरू आहे, मी सांगणार नाही, आलं की डायरेक्ट धप्पा द्यायचा आहे मला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला गाईज, बाय बाय, गुड नाईट.